जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक वृत्तपत्र दिल्ली येथे सुरू असलेल्या जंतर मंतर येथे सोनम वांचूक यांचे व आदिवासी संघटनांचे आंदोलने आज अधिक व्यापक स्वरूप, युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नाशिक, नंदुरबार, धुळे, पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानचे केंद्रीय अध्यक्ष अशोक बागुल, आदिवासी एकता परिषदेचे डोंगर बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हाध्यक्ष राम चौरे, धुळे जिल्हाध्यक्ष गणेश गावित, नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार यासह असंख्य कार्यकर्ते यांनी जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले असून सोनम वांचूक यांना जाहीर पाठिंबा देण्यात आले आहे। सोनम वांचूक संपूर्ण नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर यांच्या मागणीची दखल न घेतल्यास संपूर्ण नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी व समाज संघटनेमार्फत रस्त्यावर जनांदोलन छेडण्यात येईल असे आवाहन करण्यात आले। जिल्ह्यात व महाराष्ट्रात आंदोलन, संपूर्ण आदिवासी जिल्ह्यात आंदोलन छेडण्यात येईल असे इशारा देण्यात आले। महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान व एकता परिषद असे आवाहन करण्यात आले। धुळे प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। काल सोनम वांचूक यांना पोलिसांनी अतिशय अतिरेकासाठी या ठिकाणी धरपकड केली। त्यांच्या एकट्याच नाही तर संपूर्ण या देशातील युवांचा हल्लीमुळे सुद्धा त्यांच्या सर्वांचा या ठिकाणी अपमान केला गेला। आज 19 तारीख आहे। उद्या जनताकडून याच ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात लॉंग मार्च या ठिकाणी लोकसभेवरती जाणार आहे। खरं तर आपण पाहता या ठिकाणी सभोवतालच्या या देशाच्या, शेजारच्या देशाचं अजूनही अनुकरण या सरकारचं, भारत सरकारकडून नाही असं या ठिकाणी दिसतंय। आज आपण पाहतोय की अनेक मुलं हे बेरोजगार होत आहेत, त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे पेपर होत आहेत, आत्महत्या करत आहेत। आणि म्हणून हे जे काही पेव आहे, हे पेव पोचलेलं आहे। कदाचित लोकसभेवरती धरणार आहे। त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, कारण त्यांच्यावर दायित्व ठरतं आहे। पण त्याचबरोबर या ठिकाणचं जे काही मनोवादी सरकार आहे, ते मनोवादी सरकार फक्त या ठिकाणी एज्युकेशनचं जे काय आहे करणार आहे, त्या एज्युकेशनचं पुढे वाटोळं या ठिकाणी करत आहे। सोनम वांचूक सरांसारख्या या ठिकाणी जगाला न्याय देणारा आणि संशोधक याला या ठिकाणी अशा प्रकारच्या वागणूक दिली जाते, तेव्हा नक्कीच या ठिकाणी आम्हाला सर्वांना खेद वाटतं म्हणजे युवांसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी एक वेगळ्या प्रकारची बनवती नागरिकता आहे अशा प्रकारची वाटतं। मला सांगावं असं वाटतं की जिंदाबाद या देशाचा जेव्हा युवा जागृत होईल त्यावेळेस मात्र देशाच्या युवांनी या मोर्चात सहभागी व्हावं। उद्याच्या या मार्चमध्ये सर्व सहभागी झाले तर नक्कीच या ठिकाणी काही विमान या सरकारने चालवलं आहे। 20 दिवस अनशन करूनही कोणाचा तरी जीव घेण्याची वाट पाहत अशा प्रकारच्या पक्षा या ठिकाणी हे सरकारची हस्तगीत आहे। म्हणून या देशाच्या युवांनी नाही तर सर्वच या उद्याच्या मोर्चा किंवा मार्चमध्ये सहभागी करून या सरकारला पायउतार करावं अशा प्रकारची या ठिकाणी मी आदिवासी एकता परिषद, भारत देश आदिवासी बचाव आंदोलन, जयस संघटन आणि महाराष्ट्रातील तमाम आदिवासी संघटनांच्या वतीने या ठिकाणी आव्हान मंत्र्यांमध्ये सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावं। आपण या ठिकाणी येत नसाल तर आपापल्या जिल्ह्यामध्ये महोदयांना आपलं या ठिकाणी निवेदन देऊन या सरकारला पायउतार कसं करता येईल, या शिक्षण मंत्र्यांना कसा राजीनामा घेता येईल। फक्त शिक्षण मंत्र्यांचाच आम्हाला राजीनामा स्वरूप आहे, तर हे मनोवादी सरकार जे लोक चालवत आहेत त्या पंतप्रधानांचं या ठिकाणी मोदी हटाव अशा प्रकारचे आंदोलन या ठिकाणी आपण करावं लागेल असं मला या ठिकाणी सर्वांना प्रकाशाने सांगावं असं वाटतं। जिंदाबाद।